मध्य भारतामध्ये नागपुरात सर्वाधिक सडक्या सुपारीची तस्करी आणि सुगंधी तंबाखूची तस्करी केली जाते। काल नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं मध्यरात्री चक्क एका सुगंधी तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकलेली आहे आणि ही मशीन आणि लाखो रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा कारखाना सुरू होता आणि या कारखान्यामध्ये लाखो रुपयाचा सुगंधी तंबाखू जो आहे तो या ठिकाणी तयार केला जात होता। दोन वेगवेगळी कारवाई करण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि लाखो रुपयाचा सुगंधी तंबाखू जो आहे तो या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। बघा हे दृश्य पोतेच्या पोते भरून हा सुगंधी तंबाखू त्या कारखान्यामध्ये तयार केला जात होता आणि तो सगळा तंबाखू जप्त करण्यात आलेला आहे आणि त्या कारखान्याला सील करून दोन आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। नागपूर सारख्या शहरामध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखू तयार करण्याचा हा कारखाना सुरू होता ही धक्कादायक बाब आहे। आणि बघा हे साहित्य त्या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर शहरात क्राईम ब्रँचनं जवळपास 8 ते 10 तास ही कारवाई कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चाललेली आहे आणि हे सगळं साहित्य जे आहे ते या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे। बघा हा सगळा सुगंधी तंबाखू जो आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे। बघा ही सुगंधी तंबाखू जो आहे तो या पाऊचमध्ये भरून तस्करी केली जायची ही संपूर्ण साहित्य या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुगंधी तंबाखूवर नागपूर क्राईम ब्रँचनं मोठी कारवाई केली, परंतु सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो की नागपुरातील सडक्या सुपारीची जी तस्करी या ठिकाणी केली जाते। मध्य भारतातलं सगळ्यात मोठं केंद्र नागपूर आहे सडक्या सुपारीच्या तस्करीचं। त्यावर कधी कारवाई होणार, त्या तस्करांवर कधी कारवाई होणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।